आजी लागलं तर नाही ना? मोडद्या पोरगी कवा काय बघितली नाही का काय? तुझ्या नादात माझी रिक्षा गेली बघ. ती बघ, तिला आता हात कर. रिक्षा अरे गेली किती, ती बी गेली कवाच. बोला दांगट. नमस्ते दादासाहेब, झाली मीटिंग? नाही म्हणजे मला काय कळलं नाही अजून, म्हणून फोन केलता. पक्ष म्हणतो कारण काय, हे मध्येच काय काढलं पोटनिवडणुकीच्या जंगात? हा काय म्हणजे फक्त आम्ही लढायच्याच टायमाला लागतो म्हणा की. तसं नाही का शिना, जरा सबुरीने घ्यावं जरा, नाही का? एक टर्म संपताना बघू ना आपण. ते बरं आहे. आता तुम्ही मला शिकवा, तो सासाने किती नागडा नसला ना तरी चालतंय तुम्हाला, नाही का? अरे अरे माणूस तुमचाच ना. त्याला लय तात आल्यात आता. त्याचा राजीनामा पाहिजे म्हणजे पाहिजे. मला बाकी काय सांगायचं नाही. ते पक्षाभिक्षाला काय सांगायचं ना, ते तुमचं तुम्ही बघा. राजकारण असं असते का? हा, पक्ष काय म्हणतो? पक्षभिक्षा गेला खड्ड्यात. मी म्हणतोय ना ते फायनल. राजकारणातल्या गोष्टी मला नाही सांगायच्या, आणि 2 दिवसात काय पाहिजे तो निकाल मला द्यायचा. तुमच्या ज्यांनी जमत नसेल ना तर मला सांगा, मी बघतो काय करायचं ते. हे बघ, माझा पक्षाला वर सांगून झालेला आहे, त्याचा राजीनामा घेता येणार नाही. ठीक आहे, मग बघतो मी काय करायचं ते. एखाद्याचं नशीब लिवायची ना तशी खोडायची बी ताकद ठुकतं माझ्यात. नीट बघून आणता येत नाही का रे? गाडी काढ जा, तुझी मामी करायला सांगते. घरात बसल्या बसल्या नुसतं खायचं काम असतं का तिला? काय नंदू शेठ, कुठं दार पडले? काय म्हणलो तुम्ही? इथं एवढं गरम व्हायचं नाही. दांडेकर पूल म्हणते त्याला. अहो ते 8-10 जण होते आणि मी एकटाच. त्या दिवशी बी तेवढीच होती की. कुठं गेला तवाचा मौसम रज्जो? काय म्हणल्याला, फाटन नाही तर तुटन. हा परवा तुम्ही होता ना, आज फाटलं बी आणि तुटलं बी, पण माझंच. आज का आणून गेले, उद्या गरज लागली ना हक्कानं फोन करायचा. काय चल येत, सांभाळायचं, जपून राहायचं. कस काय करते पोरग काम? अक्षित तुमच्या वाणी दिलदार हाय बघा नंदू भैया. नमस्कार भाऊ. राम राम. नमस्कार. नंदू भैयाबद्दल काय बी तक्रार नाही बघा, पर त्यांना पाठवून देऊन तुमचं दर्शन होत नाही ना भाऊ. हा, अरे कुठे जायला लागलोय मी? इथंच आहे की मी. भाऊ पोटनिवडणूक जाहीर झाल्या, मग राहावा की उभं तुम्ही.
काय येडा आहे का रे दत्तू? हा, का राजकारण म्हणजे काय सोपं आहे का? आपल्यासारख्याचं काम नाही ते. अहो अडल्या नडल्यासाठी जीवाचं रान करताय तुम्ही. अहो ही समाजसेवा खुर्ची मिळाली की आणखीन ताकदीने होईल म्हणून म्हणतो. आणि नंदूबाई आहेतच की धंदा बघायला, नाही का? सुखासुखी जगतोय तर जगू द्या की. हा, आणि निवडणूक काय सोपं आहे का तवा? आणि इथं आहे कोण आपल्या मागे? अरे अहो का हो, आम्ही आहे की. अहो भाऊ, समजा दांडेकर पुलावरचं 1 कट्टा मतदान तुम्हाला द्यायची जबाबदारी आमची. तुम्ही नुसतं उभं राहा, आम्ही आहे की तुमच्या मागे. त्याची काय गरज नाही. मी आहे ना. अहो माझं सगळ्या घडामोडीवर बारीक लक्ष आहे. हो हो हां, अगदी अगदी पक्का. अच्छा, नक्की नक्की नक्की. हो हो, ठेवतो. नमस्ते. नंदू, काय खूप दिवसांनी येणं केलं? म्हणलं देवाला तर काय आपलं ध्यान होत नाही, आपणच जावं देवळात. एकदम देवाऱ्यातच नेऊन बसवलं. काय मागणं काय बघतस? तुम्ही तर अंतर्ध्यानी आहे, काय लपून राहिले तुमच्यापासून? लोक लईच फोर्स करायला लागले. लोकांचं सगळंच मनावर नसतं घ्यायचं. काही गोष्टी त्यांच्या आवाक्या बाहेरच्या असतात. काय बरोबर आहे, पण तुम्ही कौल दिला तर समजत सोपं होईल ना. ही नेहमीची जत्रा नाही, माहिती आहे तुला. माहित आहे, चांगलंच माहित आहे. पण आजपर्यंत तो म्हणाल तसंच झालंय समद. त्याच्या इशाऱ्यावर चाललंय समद. मी कधी काय बोललो? त्याला जो काय अजून मान सन्मान लागत असेल ना तो देऊन टाका, पण माझा पाठ मोकळा करून द्या. एवढं सोपं नाहीये ते. ऐका ना दादासाहेब, चल हो. देवाचा प्रसाद वाटतं. देवानंच भक्ताचं कल्याण करायचं ठरवलं तर मग काय अवघड आहे ना. काय मी फक्त राखणदार. सगळ्या किल्ल्या माझ्याकडे नाहीये. तुम्हाला तर माहिती आहे आपल्या शब्दाच्या बाहेर दांडेकर पूल नाही. आतापर्यंतच्या सगळ्या इलेक्शनला सगळ्यात जास्त लीड आपण दिलेला आहे. मला तुझी ताकद माहिती आहे. माझ्या शब्दाखातर तू ससाण्याला बळ दिलं, पण आता परिस्थिती वेगळी आहे. ससाण्याचा काटा कुणी काढला सगळ्यांना माहिती आहे. मी अजून किती दिवस नुसता पक्षाचा झेंडा नाचवायचा? तरीही या वेळेला मी तुझ्यासाठी काही करू शकेन असं मला नाही वाटत. पण मग आमच्यासारख्यानं करायचं काय दादासाहेब? एखादं झाड हिमतीनं उभं राहतं, चांगली खट्ट मुळं धरते, खडकाशी टक्कर देत देत मुळ्यांचं जाळं पसरतं. पण काय होतं, अचानक काही बाणगुळ येतात, त्या झाडाला शोषून पूर्ण संपवायचा प्रयत्न करतात.
काय होतं? झाड वाढतच राहतं. तशा झाडापैकी तू आहेस. तुझी मुळं घट्ट आहेत, सावली मोठी आहे, आणि हे तिकीट आणि हे पक्ष या असल्या कुबड्या भांडगुळांनाच लागतात. काय कळलं ना? रमान, भाऊ तिथं अंगडचा फोन आलता. भेटाय बोलावले अर्जंट. निजली. जा गाडी काढ. या 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 भाऊसाहेब, बऱ्याच वर्षांनी पाय लागले झोपडीला. अय बाहेर. मग भाऊसाहेब, अहो बसा 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 बसा. आम्ही कसले साहेब? आम्ही आपली साधी माणसं नाही का? साधी. आता तुम्ही डायरेक्ट महापौर होणार बघा. माननीय भाऊसाहेब करत. लक्षात ठेवायचं बरं का आम्हाला. ते समदेले फोर्स करायला लागले म्हणून आपलं असंच असंच लय बांधा आलंय ते समजतं मला. तुम्ही आता वर जाय पाहिजे बापूसाहेब. वार विधानसभे हो. मला खेळायला शिकवतो. तुला दांडेकर पूल देऊन काय कुठं उपटत बसू? चड्डीत राहायचा भावड्या. नाद केला ना बात करीन. त्या ससाण्याला कसा अज्जत ठोकला माहिती आहे ना तुला? हाय साधी बायको नाही सांभाळत आली तुझ्याच्याने. चालला दांडेकर पूल सांभाळायला. सपना बघायचं सोडून द्या भावड्या. तुला तिकीटच नसतो मिळू देत मी. तिकीट नसेल ना तर मग अपक्ष. पुरलेली मडी उकरायला लागतील मग. मेलं कोंबडं जाळाला भेट नसतंय. चल रे. भावड्या भाऊन नंदा आत्ताच बाहेर पडले. स्कॉर्पिओ व्हाईट रंगाची. MH12 MB 1140. नको का बापू त्याला? असं टाकवायचं की त्याची फाटली पाहिजे परत माझा नाद करताना. काका लक्ष असू द्या. चल काय गेलं नाही का कामावर? आज गुरुवार चल की मग आमच्यावर. या की चहा घेऊ. दत्तू ती पत्र घेऊन लवकर पुढे. घरनघर पिंजून काढा. काय सुद्धा शिल्लक ठेवायचं नाही. काय
आम्हाला लढतो आम्हाला लढतो इलेक्शन लढवला बाई म्हणतो इलेक्शन लढवणार महापालिकेच्या दांडेकर पूल प्रभागातील पोटनिवडणुकीला हिंसाचाराचे गालबोट लागले असून सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब घरत यांच्यावर आज काही गुंडांनी जीवघेणा हल्ला केल्याने प्रभागात घबराटीचं वातावरण आहे. प्रभागात चुरशीची निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त होत असून ज्येष्ठ नेते काशीनाथ दांगट प्रथमच निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात नंदकुमार घोलप यांची अपक्ष उमेदवारी घोषित करून घरत यांनी निवडणुकीत आव्हान निर्माण केलंय. याच कारणातून हा प्रकार घडला असावा अशा उलटसुलट प्रतिक्रिया नागरिकातून उमटत आहेत. एवढं रडण्यासारखं काय आहे त्यात? आणि काय बरं वाईट झालं असतं माझी. झालं तर झालं, कोण आहे आपल्या मागं रडायला तरी. हे असं झालं नसतं तर तू तरी कशाला आली असती इथं घास भरवाय मला. इतक्या वर्षांनी का वाईना पण या मारानेच योग जुळून आणला ना. पण तेव्हासारखं तुम्ही आता जर तरच्या गोष्टी करून काय उपयोग आहे का? मतदान हुकलंच माझं आज. जायला पाहिजे मला. इलेक्शन बी संपलं असेल, आता घरी येतील ते. नंदकुमार घोलप आणि प्रस्थापित काशीनाथ दांगट यांना मिळालेली मतं अक्षरशः श्वास रोखणारी होती. हॅलो. हां काय रे भाऊ, नंदुबाया जिंकलं आणि दांगड हारला. किती? 3,500 मतांनी. किती? 3,500. पेढे वाटा पेढी. आणि जोरात मिरवणूक निघाली पाहिजे काय. या पोटनिवडणुकीत 26 मुख्य आणि अपक्ष उमेदवार नंदकुमार घोलप यांनी प्रस्थापित काशीनाथ दांगट यांच्यावर तब्बल 3,500 मतांची लीड घेत बाजी मारली आहे. सर्वसामान्य तरुणाला उमेदवारी देऊन भाऊसाहेब घरत यांनी मिळवलेला विजय शहरात चर्चेचा विषय ठरला. चाले काल गेली त्या बावड्याकडे. तिकडच मी जाऊ तुझी. ही सदी सुचलं असतं तर अशी येळ नसती आली. 2 बाऱ्या मारायचा प्रयत्न करून बी तोंड आपटाव लागलंच ना. इरसल नडली इरसल. संगे नाच नको करू, फाडून टाकीन तुला. लय सोसलंय बस. संगे मामी 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 अहो मामी ऐक अहो भाऊची सुपारी बापून नव्हती दिली. हा आला मोठा बापूचा चमचा. अहो शपथ नाही तर मी बापूंच्याच बाजूने असतो तर तेव्हा हुकलेल्या गोळीची खबर तुम्हाला दिली असती का?
काशीनाथ दांगट उर्फ बाप्पू नाद पण केला आणि बाद पण केला. तुला वाटलं खेळ संपला? अरे आत्ता कुठं इरसल सुरू झाली आहे भावडे. ठेव. मॅडम ते भाऊसाहेब घरात कुठल्या खोलीत आहेत? 4 नंबरला. हरवलं का ना तुझ्या नवऱ्याला? नंदुनी 3,500. नवरा हारला काय आणि चिकला काय त्याच्यासाठी नाही आले मी. धावत पळत आले ते तुमच्यासाठी आले. तुमची अवस्था कुणी केली माहिती आहे का? कुणी केली? मम्मी भाऊची सुपारी बापून नव्हती दिली, नंद्याने दिली ती. अरे पण पोटच्या पोरासारखं काय नंदू त्यांना? तो का असं करील? इलेक्शन जिंकायला. आज फायद्यासाठी जखमी केलं, उद्या जीवावर उठणार नाही कशावर? खाल्या मिठाला तरी जागायला पाहिजे होतं. नाही खरंच आहे. आला तोंडवर करून. नंदू भयांचा अरे नंदू भयांचा अरे पटना विमान उडला पतंग. पटना विमान उडला पतंग. हा दादा सब बोला. थँक्यू थँक्यू. माहिती नाही आता भेट होईल की नाही. स्वतःची काळजी घ्या. येते मी. भाऊ नंदूबाई निवडून आली ती. चला की बघाय बाहेर मिरवणूक आली आहे. एवढ्या लवकर डॉक्टर शिक्षण वाटलं नव्हतं. तुमचेच आशीर्वाद. भाऊच्याकडे जमलं नसतं. भाऊंनाच भेटायचं चाललो. हा येतो ना तुमच्याकडे. भाऊ 3,500 लीड घेतलंय. दांगडला पार झोपवलंय आपण. साधा सरळ म्हणून खांद्यावर घेतला तर माझीच मान कापाय निघालोय. हा दीपक तुपेन सचिन जांभरे कोण आहे कळलंय मला. नाईलाज होता भाऊ. तुम्हाला इथवर नसतं आणलं तर अंगावर गुलाल नसता पडला. आणि तुम्हाला पण चला तुम्हाला पण चांगलंच माहिती. इकडे बस रे बस. माझा जीव गेला असता तर? मी फक्त LB सांगितलेलं, विकेट नाही. मी काय विचारतोय, माझा जीव गेला असता तर? आणि त्या दिवशी पोरांनी मला तोडवलं त्यावेळी मला लय गुदगुळ झालं असेल नाही का? तेव्हा माझ्या जीवाचं काय बरं वाईट झालं असतं तर? अरे तुझ्या काय सराव करू नका. ती पोरं तुम्हीच सोडलेली, मी तुमच्याकडे यावं म्हणून. माहिती आहे ना मला. मी खुश होतो ना माझ्या दुनियेत. मोठ्या वजी स्वप्न कशाला लावली मला? पोटच्या पोरासारखा जीव पण लावला की रे. हा म्हणजे बरं आहे, भाऊ वाचला पाहिजे. नंदू मरे नका. बळीचा बकरा बनवण्यासाठी तुला नव्हता पुढं केला. राजकारण तुम्हाला कधी कळलंच नाही भाऊ. म्हणूनच माणसं पाठीशी असून पण तुम्ही फकीरच राहिला. नाहीतर तुमच्या बोटावून असला असतं हो दांडेकर पूल. मला एकच कळत, राजकारणात गोलालाशिवाय मजाच नाही. पक्का राजकारणी झाला रजू. असं दांगडचा एवढ्या वर्षाचा माझ उतरवायची खुमखुमी कोणाची, माझी का तुमची? आणि एवढं सोपं होतं का त्याला चित करायचं? आणि हो, तुमच्याच इरसलीपायी जीवाचं रान केलंय मी, एवढंच ध्यानात ठेवा भाऊ. काटा तुमच्या चपलीतच होता, पण दोष तुम्ही रस्त्याला दिला. तू भक्ती लाख मन लावून केलीस,
पण देव निवडाय चुकलास. तुझं ठरवलं असतं ना पुन्हा तर आज नंद्याच्या जागेवर तू असतास आणि आज नसलास तर उद्या असशील. इथे भेटेल चिंगम तुला. संध्याकाळी भेट. संध्याकाळपर्यंत कळ काढा. हुकमाचा पत्ता आहे आपल्याकडं. आता प्रमोशन झालं पाहिजे साहेब.